जैन मित्रांनो, स्वराज्य करिअर अकॅडमी टिटवाळा या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। याच्या अगोदर आपण बघितलं होतं की वर्णांची उच्चारस्थाने हा टॉपिक आपल्याला झालेला आहे। तर तुम्हाला तो बघायचा असेल तर लिंक खाली दिलेली आहे, तिथे जाऊन बघा। त्याच्यामध्ये आता आपल्याला नेहमीच कन्फ्यूज करणारा किंवा द्विधा अवस्थेमध्ये टाकणारा घटक आहे किंवा तो मुद्दा आहे, तो म्हणजे तालव्य आणि दंत तालव्य आहे का नाही। हे जे दोन आहेत तालव्य आणि दंत तालव्य, याच्यामधले जर तुम्हाला वर्ण दिले तर नक्की दोघांपैकी कोण तालव्य की दंत तालव्य हे समजायला जरा कठीण जाते। आणि हा टॉपिक आपल्याला कठीण जातो म्हणून याच्यावर आपण आज थोडीशी माहिती घेणार आहोत, बरोबर। तर लक्ष असू द्या। पहिल्यांदा लिहितो मी तालव्य, तालव्य आणि दुसरीकडे लिहितो दंत तालव्य। काय लिहिलं मी? दंत तालव्य। आता या दंत तालव्याची दोन नाव आहेत, यांनाच म्हटलं जाते दंतमुलीय आणि यांनाच म्हणतात वृक्ष, बरोबर। काय म्हणतात? इथं बघा काय लिहिलं मी? दंतमुलीय आणि याचं दुसरं नाव आहे वत्स। हे उच्चारायला जरा अवघड आहे पण ते माहीत असणं गरजेचं आहे ना। तुम्हाला सांगितलं जाते जनाबाई आणि जग याच्यातले जे दोन ज आहेत याच्यातला वर्ण तालव्य कुठला आणि दंत तालव्य कुठला, त्यावेळेस आपल्याला आठवतच नाही की हा तालव्य का दंत तालव्य। मग याच्यासाठी एकदम छोटीशी ट्रिक आहे, सूक्ष्म निरीक्षण आहे, ते तुम्ही फक्त लक्षात ठेवायचे। तुम्ही शब्दच बघा, जे शब्द दिले तुम्हाला या ठिकाणी काय दिलं रे? तालव्य। मग तालव्य जो आहे त्याच्या शेवटी काय दिसतोय तुम्हाला? तर दिसतोय य, बरोबर। काय दिसतोय? य दिसतोय। त्याच्यानंतर इथे जो आहे दंत, पहिला शब्द बघायचा आपल्याला, तालव्याकडे न जायचं। इथं काय रे? तर दंत, याच्यामध्ये काय दिसतोय तुम्हाला? अ दिसतोय, अयुक्त शब्द आहे ना तो। मग हेच लक्षात ठेवायचं आपल्याला, ज्या वर्णाचा उच्चार य युक्त होईल त्याला म्हणायचं तालव्य, आणि ज्या वर्णाचा उच्चार फक्त आणि फक्त अयुक्त होतो त्याला काय बोलणार? तर दंत तालव्य। ह्या एवढ्याच दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात। मग आता याच्यामध्ये येणारे वर्ण कुठले तर बघूया, ते पण बघूयात। याच्यामध्ये येतात कुठले? च, छ, ज आणि ज, बरोबर। आणि इकडे पण काय येतात? तर तेच येतात, च, छ, ज आणि ज। मग याच्यामध्येच तर आपलं कन्फ्युजन होतंय का हे आहेत दोन्हीकडे कसे आहेत? सेम आहेत। मग हे ज्यावेळेस आपल्याला विचारले जातात त्यावेळेस आपण कन्फ्यूज होऊन जातो। मग आता लक्षात काय ठेवायचं तुम्हाला? ज्या वर्णाचा उच्चार य युक्त होईल त्याला म्हणायचं तालव्य, आणि ज्या वर्णाचा उच्चार फक्त अयुक्त होतो, य युक्त न होता अयुक्त किंवा आयुक्त होईल, ठीक आहे। याच्यामध्ये अ किंवा आ सुद्धा असा उच्चार होऊ शकतो। असा जर उच्चार झाला तर त्याला तुम्ही बोलणार काय? दंत तालव्य। एकदम सोपं आहे, लक्ष द्या फक्त। आता याच्यामध्ये फक्त आपण काय करू? उदाहरणं बघू। बघा इकडं, आता इथं काय केलं आहे? तालव्य, म्हणजे या ठिकाणी जे शब्द लिहिणार आहे मी ते तुमचं य युक्त होणार आहेत। बघा या ठिकाणी आपण लिहिलं जग, पण याचा उच्चार आपण जग असं पण करतो आणि याचा अर्थ काय होतो? तर सृष्टी, आहे का नाही। मग ज्यावेळेस ज, याच्यामध्ये जो ज आहे हा वर्ण, त्याच्यामध्ये जग हा शब्द उच्चारला आपण, तर त्याचं उत्तर जर आपल्याला तालव्य असं पाहिजे असेल तर त्याचा उच्चार य युक्त होणे गरजेचं आहे। मग त्या जगला आपण जग असं म्हणतो, आणि जग म्हणजे काय? तर सृष्टी। या ठिकाणी जर य युक्त उच्चार होतोय तर त्याचं उत्तर असणार आहे तालव्य, 100%, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरा बघू आपण, काय तर लिहिलं मी, लिहिलं आता जप, आहे ना। याचा उच्चार कसा होतोय? तर जप असा देखील होतो, आणि याचा अर्थ होतो काय? तर देवाचे नामस्मरण, आहे का नाही, देवाचे नामस्मरण। मग बघा काही ठिकाणी काय केलं जाते? सकाळी सकाळी पूजा केली जाते, हातात माळा असते आणि जप चालू असतो, तिकडूनच कोंबडी येते, हाड हाड कुत्रा आला,
अरे ती कोंबडी उसक काय चालू असतो, जप चालू असतो. असंच करायचं तुला पण. ठीक आहे, मग त्याला म्हणतात जप. असे नामस्मरण करत जाऊ नका. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा दुसरा शब्द आहे तुमचा चाप. काय? चाप. याचा अर्थ होतोय धनुष्य. सॉरी, याचा उच्चार आपण अगोदर लिहू तर तो असतो चाप. या चापचा उच्चार कसा होतोय? चाप असा पण होतोय. मग या ठिकाणी याचा अर्थ काय होतोय तर धनुष्य. आहे का नाही? म्हणजे ज्या ज्या वर्णांचा उच्चार तुझा ज आहे परंतु य युक्त होतोय, म्हणजे कसा तर ज म्हणून होतोय, तर त्याला तू घ्यायचं कुठं तर तालव्यामध्ये. आता थोडी दंत तालव्याचे बघू. दंत तालव्यालाच काय म्हणलं जातंय तर दंत मुली आहे आणि त्यालाच काय म्हणतात वत्स्य म्हणतात. बरोबर. मग याच्यामध्ये हेच उदाहरण आहेत. ही तालव्यामध्ये पण येतात, दंत तालव्यामध्ये पण येतात, पण त्यावेळेस त्याचा उच्चार वेगळा असतो. बरोबर. या ठिकाणी तुला लिहिलं मी जग. ज्यावेळेस मी असं लिहिल त्यावेळेस याचा उच्चार हा अयुक्तच होणार आहे. जग म्हणजे जगच. या ठिकाणी काय होते तर जिवंत राहण्याची इच्छा. जिवंत राहण्याची इच्छा असा उच्चार होतोय. इकडे पण जग आहे, इकडे पण जग आहे, पण याचा जग असा उच्चार झाला आणि अर्थ झाला सृष्टी. पण इथे पण दंत तालव्यामध्ये बघा काय तुमचा हा जग जो आहे त्याचा अयुक्तच उच्चार झाला पाहिजे. य युक्त झाला तर ते उत्तर असणार आहे तुमचं तालव्य. पण जर अयुक्त उच्चार आला तर त्याला काय म्हणणार तुम्ही तर मग दंत तालव्य. आहे का नाही? जग इथं पण ज अयुक्तच उच्चार व्हायला लागला म्हणून त्याचा अर्थ होतोय जिवंत राहण्याची इच्छा. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे इकडं तोच घेतला आपण काय जप. जपचा उच्चार जर जप असाच होत असेल तर मग काय तर तो असतो तुमचा दंत तालव्य. बघ आता तुझं झालं सिलेक्शन झालं, तू ट्रेनिंगला चाललास तर घरातले तुला सोडायला येतात, तेव्हा तुला सांगितलं जातं आहे सगळ्या बॅगा व्यवस्थित ने, व्यवस्थित ठिकाणावर पोच. आहे ना? स्वतःच्या जीवाला हां तेच जप, तोच जप. हा इथं आता नामस्मरणवाला नाही. या ठिकाणी तू तुझ्या जप असं नाही म्हणत आपण, तुझ्या जीवाला जप असं नाही म्हणत, तर तुझ्या जीवाला तू जप, सांभाळून राहा असं म्हणतो आपण. आहे का नाही? मग त्याचा अर्थ काय होईल जपचा सांभाळून सांभाळून राहा. आहे का नाही? त्याच्यानंतर इकडचाच लिहू आपण कुठला तर चाप. आहे का नाही? चाप. याचा अर्थ ज्यावेळेस चाप उच्चार जर असाच होता असेल तर मग त्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का चिमटा जो तुम्ही घेता एकामेकाला. आहे का नाही? ची म टा असा अर्थ होतोय. म्हणजे आता थोडक्यात तुम्हाला शब्द लक्षात आले असतील की ज्या शब्दांचा उच्चार य युक्त होतो त्याला काय बोलणार आपण तर त्याला बोलणार आपण तालव्य. मग बघा अजून पण याच्यामध्ये उदाहरणं देता येतील. जर आपण म्हणलं जनाबाई, काय म्हणलं जनाबाई. जनाबाई तर याचा उच्चार तुम्हाला नेहमी विचारला ते उदाहरण की याच्यातील जो ज आहे त्याचा उच्चार तालव्य आहे की दंत तालव्य. मग आपल्याला कळलं पाहिजे या ठिकाणी जो ज आहे, या ठिकाणी जो ज आहे त्याचा उच्चार आपण य युक्त आता करत नाही, तर तो आहे तसंच करतो, म्हणजे ज अयुक्तच उच्चार होतो. तू जनाबाई असं नाही बोलत, आपण काय बोलतो तर जनाबाई. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघायला घेतलं तर मग बघा इथे मिळतो काय जावई. आहे का नाही? आपण बोलतो आमचे पाहुणे आले, म्हणजे कोण आले जावई आले नाही, जावई आले असंच बोलतो. आणि याचा जर आयुक्त उच्चार होतोय तर याला काय बोलणार तू दंत तालव्य. आणि तू जर केलं जावई ते कुठे जातंय इकडे जाते, पण ते ओढून ताडून जाते, असंच नाही जात. जावई म्हणायचंच नाही, जावईच म्हणा लागतो ना, तर जावई रुसून बसायचा, यायचं नाही तुझ्या घरी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघू. तुला आपण विचारलं भाऊ तुझी जात काय, जात. ऐक नाही, प्रत्येक माणसाला काय दिलेली जात दिलेली, बरोबर ना? मग विचारलं जाते भाऊ तुझी जात काय, तर तू विचारतो का असं तुझी जात काय नाही, तेव्हा जातच म्हणावं लागते. म्हणजे या ठिकाणी हा जो ज आहे याच्यामधलाच आहे तो च छ ज झ याच्यापैकी येणार आहेत. आणि हे जे आलेले आहेत यांचे उच्चार जर तुझे अ किंवा आयुक्त असतील तर त्यांना म्हणणार तू दंत तालव्य, त्यांनाच म्हणणार दंत मूल्य, त्यांनाच म्हणणार वत्स. आता थोडं इकडे येऊ. ठीक आहे. तर इकडं काय तो उच्चार कसा असतो
य युक्त असतो. मग तुला मी लिहिलं इथं छाती, काय लिहिलं मी? आता इथं तू छाती असं नाही बोलत, तर बोलताना काय बोलतो? छाती असंच बोललं जाते. या छचा उच्चार कसा व्हायला लागला? तर य युक्त व्हायला लागला, बरोबर. त्याच्यानंतर तुला म्हणलं मी इथं घेतला, इकडं घेऊ आपण चमचा, आहे का नाही? तर याचं उत्तर आपण चमचा असं नाही करीत, तर चमचा असंच करतोय. मग तुम्हाला समजलं पाहिजे या ठिकाणी जर त्या वर्णाला य लागला, य युक्त उच्चार व्हायला लागला, तर तो कुठला असतो? तर तो तालव्य असतो. आणि जर त्याचा उच्चार आहे तसाच म्हणजे अयुक्त व्हायला लागला, तर मग त्याचा काय असतो? तर दंत तालव्य. जसं आपण बघायला गेलो तर मग इकडे अजून सांगता येईल की छत्री, छत्री. त्याच्यानंतर झबला, आहे का नाही? त्याच्यानंतर चाक. आपण चाक असं नाही बोलत, काय बोलतो? चाक किंवा चरखा. काय म्हणलं मी? चरखा. अशा प्रकारे हे जे उच्चार आहेत ते जर बघितले तर सगळेच्या सगळे कसे व्हायला लागले? अयुक्त व्हायला लागले. म्हणून त्यांना म्हणलो आपण काय? तर तालव्य. पण ज्यांचे उच्चार तुझे य युक्त होतात, मग इथं आपण बघू, इथं म्हणलं तर काय? जंगल. काय लिहिलं मी? जंगल, बरोबर. याचा उच्चार करताना आपण नाही म्हणत असं जंगलात गेलो होतो असं नाही बोलत, तर जंगल. म्हणजे या ठिकाणी तुझा उच्चार य युक्त होतोय, बरोबर. आता जंगलात गेल्यावर तुला ताण लागली तर पेणार काय तू? त्याला म्हणतात जल. तू म्हणत होता पाणी, बरोबर. पण हे आहे जल. लिहिला जातो शब्द कसा? तर या ठिकाणी जल अशा प्रकारे लिहिला जातो. पण उच्चार करताना आपण काय म्हणतो? तर असं म्हणतो, हे जल, आहे का नाही? इथं म्हणतो जंगल, जंगल. म्हणजे या शब्दांना काय व्हायला लागलं? तर य हा प्रत्यय लागला, यांचा उच्चार य युक्त व्हायला लागला. कसा व्हायला लागला? य युक्त व्हायला लागला. म्हणून त्यांना आपण काय म्हणलं? तर त्यांना तालव्य म्हणलं. आणि ज्या शब्दांचा उच्चार तुझा अ किंवा आ हे लागूनच होतंय, यांच्या युक्त होतंय, तर त्याला बोलणार आपण दंत तालव्य, बरोबर. मग आज या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल दंत तालव्य आणि तालव्य याच्यामध्ये फरक काय. काय अवघड नाही, फक्त तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचं शब्दांवर, ठीक आहे. बाकी काय सगळे व्यवस्थितच आहे. तुम्ही जेवढं समजून घ्याल तेवढं सोपं होईल. चला ठीक आहे, आज इथेच थांबू. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून जेवढे नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुमचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तोपर्यंत जय हिंद,